नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप यांनी अर्ज भरला आहे। यानंतर आज भाजपचे स्थायी समिती सदस्य सहलीसाठी रवाना झाले। 25 फेब्रुवारी रोजी सभापती पदाची निवड आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व सहलीला रवाना झाले आहेत। पिकनिकला चाललं आहे, मग हे पुढचं पाऊल काय आहे? पुढचं पाऊल काही नाही, स्पष्ट बहुमत आहे। युती म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपाचे 9 सदस्य आहे। आपलं शिंदे गट व इतर अजून मयुरी पवार असे 13 सदस्य आहेत। स्पष्ट बहुमत आहे। एक विचाराची देवाणघेवाण व्हावा, गप्पा मारण्यासाठी आम्ही चाललो। अच्छा, ओके। आणि किती दिवसाचा टूर आहे आपला? काही नाही, आज चाललो, उद्या आम्ही परत येणार। आज स्टँडिंग कमिटीसाठी आमच्याकडनं म्हणजे युतीकडनं भाजपचे 9 सदस्य आहेत आणि शिवसेनेचे 4 असे मिळून 13 जण आहेत। आणि आम्ही सर्वानुमते मच्छिंद्रभाऊ सानप यांचा फॉर्म भरलेला आहे। तत्पूर्वी विजय हा स्पष्ट आहे, कारण बहुमत आहे, त्यामुळे आम्ही जल्लोषासाठी सर्वजण निघालो आहोत। काही दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून देखील अर्ज दाखल करण्यात आहे, त्यांनी अर्ज दाखल केला आहे, पण ते आज काय मागे घ्यायला नाही असं देखील चित्र आहे। अजून 2 दिवस आहेत, बघू। अर्ज दाखल करायची जी संधी आहे, महत्वाकांक्षा आहे, ती सगळ्यांची असते, त्याप्रमाणे त्यांनी केला आहे। त्यांनी देखील दावा केलेला आहे का राष्ट्रवादी पक्षाला स्थायी समिती पद मिळावं? त्यांनी दावा केलाय, त्यांनी मागणी केलेली आहे, पण स्पष्ट बहुमत जे आहे ते भाजपकडे आणि शिवसेनेकडे आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।